Good afternoon, everybody. Please join fast for the lecture. So our next part is nothing but tell your friends to join fast. हॅलो हाँ बोला की युनिट टेस्ट मार्क पाठवते तुम्हाला. ओके उद्या किंवा परवा पाठवते हा. आज तर नाही शक्य. Okay, so we are going to see the next part, that is nothing but the bridge rectifier. Okay, so we have seen the half wave and full wave center tap using that is full wave center tap rectifier we have seen. Now the third part is nothing but the bridge rectifier. Bridge rectifier मध्ये डायोड्स किती यूज करणार आहे आपण रेक्टिफिकेशन साठी? 4 डायोड. मग ते ब्रिज मध्ये अरेंज केले. वेस्टर्न ब्रिज कसा असतो आपला, रेजिस्टर्स असतात त्याप्रमाणे रेजिस्टरच्या ऐवजी ते डायोड अरेंज केलेले आहेत. ओके, so this is nothing but diode D1,
This is diode D2, diode D3 and diode D4, and which is given to what? That is nothing but the AC supply. AC इनपुट दिलेले ए आणि बी पॉइंट मध्ये, ए आणि बी पॉइंट मध्ये तुम्ही काय केलेलं आहे? AC सप्लाय दिलेला आहे आणि सी आणि डी मध्ये लोड रेझिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. मग इथं लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस तुम्ही काय करायचे? आउटपुट घ्यायचं आहे. ओके, मग आता काय करायचं आहे आपल्याला? या रेक्टिफायरच्या अगोदर काय येणार आहे? दॅट इज ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर इथं आवश्यकता आहे ट्रान्सफॉर्मरची. ट्रान्सफॉर्मर नंतर आपला काय असतो इथं? आपण समजा इथं मी तुम्हाला काढून दाखवते पाहिजे असेल तर. सो बिफोर दॅट दिस पार्ट इट इज कनेक्टेड टू व्हॉट? So here what will be there? That is nothing but the transformer will be there, transformer secondary winding. And here your transformer symbol will be there. Okay. आणि मग त्याला तुम्ही AC input देत आहात. That is nothing but what AC? A sinusoidal AC waveform. So AC waveform is given to the, this is the transformer symbol. And now what is the point? Diodes are connected in a bridge and load resistance is connected between C and D point. So what happens now when your suppose this is, I will not show here any points. So suppose here A is positive during the positive half cycle. During the positive half cycle, what is happening? A is positive and B is what? Negative. A is positive and B is negative. Now when A will be positive, what will be the C part? A will be positive. So this is your diode D1. This will be your P type. This will be your N type. This will be your N type and this will be your P type. हा तुमचा P type आहे, हा N. हा तुमचा P आहे आणि हा तुमचा N आहे. आता जेव्हा A पॉझिटिव्ह असेल तर डायोड कुठल्या डायोडच्या ह्याला पॉझिटिव्ह P टाइप कुठं कनेक्ट केलेला आहे? दॅट इज नथिंग बट P ऑफ diode D1 it is connected to the positive terminal and N of diode D2 it is connected to the positive terminal. Okay, so which diode will be on? D1. D1 will be on. त्यामुळे D1 A जेव्हा पॉझिटिव्ह असणार आहे तेव्हा D1 ऑन असणार आहे आणि D2 काय असणार आहे? तुमचा ऑफ असणार आहे. कारण की आपल्याला बघायचे पॉझिटिव्ह टर्मिनल कशाला कनेक्ट केलेले. P ला कनेक्ट असेल तर तो तुमचा डायोड D1 ऑन असणार आहे. सिमिलरली ऍट द टाइम B इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह. नेगेटिव्ह ला कनेक्ट केलेला असेल तर हा नेगेटिव्ह कुठं जातो आहे? इट इज कनेक्टेड टू द N ऑफ D3, दॅट इज नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ D3 अँड इट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनल नेगेटिव्हलाच कनेक्ट करायला पाहिजे. So negative terminal it is connected to the N type of D3 and negative terminal it is connected to the P type of D4. म्हणजे D4 तुमचा नेगेटिव्ह टर्मिनलला P आहे त्यामुळे D4 काय राहणार आहे? ऑफ राहणार आहे. कारण की नेगेटिव्हला पॉझिटिव्ह जॉईन केलेला आहे आणि नेगेटिव्हला इथे N टाइप कनेक्ट केलेला आहे. म्हणजे नेगेटिव्हला N टाइप म्हणजे D3 काय झाला तुमचा? ऑन झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणजेच ड्युरिंग ओनली वन पॉझिटिव्ह हाफ सायकल, during one positive half cycle in the bridge rectifier which is on and which is off diode, that is D1 and D3. D1 and D3 are on, okay, and which are off, that is nothing but D2 and D4, they are off during which cycle? That is positive half cycle. पॉझिटिव्ह हाफ सायकलला. तर मग D1 आणि D2 जर D1 आणि D3 ऑन आहेत तर आता करंट कसा फ्लो होणार आहे बघा. करंट इट विल स्टार्ट फ्रॉम A टर्मिनल, इट विल गो ऍट हिअर. कुठला इथं टर्मिनल, इथं डायोड कुठला ऑफ ऑन आहे? दॅट इज नथिंग बट D1. मग D1 काय होणार आहे? इट विल ऍक्ट एज एन क्लोज स्विच. सो द करंट विल ग्लो हिअर. सो द करंट विल गो ऍट पॉइंट D. अगेन हिअर D4 ऑफ आहे त्यामुळे करंट कुठं जाणार आहे? RL ला जाणार आहे. So the current will go from what? RL circuit. And again at C point, D2 तर ऑफच आहे त्यामुळे C पॉइंट कडून करंट कुठं जाणार आहे? D3 ला जाणार आहे. D3 कडनं तो ट्रॅव्हल होणार आहे आणि नंतर तो कुठं जाणार आहे? ट्रान्सफॉर्मर B च्या नेगेटिव्हला येणार आहे. सो हाऊ विल बी युअर करंट डायरेक्शन? द करंट विल बी फ्रॉम A टू डायोड D1 to diode load resistor RL
to diode D3 and it will go to what? That is negative terminal of the transformer. So as the current, that is nothing but IL, it is flowing in this way. So here it will attend positive terminal and negative terminal. And current into load resistor, what you will get? Current into load resistor, you will get what? That is output voltage. You will get the output voltage I into R, that is nothing but V. So you will get the output voltage, and during the positive half cycle, at the output side, what you will get? At the output side, you will get what? The half cycle, that is nothing but the हाफ वेव यू विल गेट. आणि त्यावेळेस कुठला डायोड ऑन आहे? D1 अँड D3 ऑन आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते 0 to दॅट इज पायला. नंतर नेगेटिव्ह हाफ सायकलला, नेगेटिव्ह हाफ सायकलला काय होत आहे? at this cycle, negative half cycle, what is happening at the negative half cycle? Again now I will rub all this. सो नेगेटिव्ह हाफ सायकलला काय होत आहे? नेगेटिव्ह हाफ सायकल जर तुम्ही कन्सिडर केली तर आता तुमचा हा तुमचा काय असणार आहे? So now A will be what? Negative. Okay. And B will be what? That is positive. A will be negative and B will be positive. So during which cycle I am telling? That is negative half cycle. So during negative half cycle, A will be negative and B will be positive. As A is negative, so negative, it is connected to what? This is your P type, this is N type, this is N and this is P. So negative, it should be connected to the negative, that is N type. So D2 will be on and D1 will be what? Off. Okay. Similarly, B is positive. So B will be connected to the N type of D3 and B will be connected to the P type of what? That is nothing but B positive. It is connected to the P type. So D4 will be on and D3 will be what? Off. Now, how will be the current flowing during the negative half cycle? It will start from the positive and it will end to the negative. Where is your positive terminal? B. So from B, the current it is going to start. From B, the current starts. Again, where it goes? आता तो इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो, कारण इकडे तर ऑफ आहे. So it is acting as an open switch. So it will go to where? It will go to the D4. D4 मधनं तो कुठे जाणार आहे? इकडे तर D1 ऑन ऑफ आहे, त्यामुळे तो कुठे जाणार आहे? लोड रेजिस्टरला जाणार आहे. सो लोड रेजिस्टर मधनं करंट फ्लो होणार आहे. नंतर सी पॉइंटला येणार आहे. C1 कडून तो कुठे जाणार आहे? D2 ऑन आहे. D2 इट विल गो अँड अगेन इट विल कम टू व्हॉट? दॅट इज नेगेटिव्ह टर्मिनल, दॅट इज A पॉइंट. So in this way the current is flowing from B, it will go to D4, it will go to the load resistor. So the current is flowing in same direction, that is positive, negative here. So current into load resistor, what you will get? Output voltage. Current is flowing in this way and it will come to the negative terminal. So you will output voltage will be again you will get the output voltage during the half cycle, negative half cycle. So during the positive half cycle, you are getting the output voltage, but it is due to D1 and D3. And during the negative half cycle, you are getting the output voltage, but it is due to what? D2 and D4. So half plus half, again what you will get? पूर्ण एका सायकलला तुम्हाला दोन वेव मिळतात, that is half plus half, that is nothing but you are getting full wave. So it is called as the full wave bridge rectifier. As 4 diodes are used, so it is called as a bridge rectifier. They are arranged in bridge, but it is a full wave bridge rectifier. You are getting a full wave, and as 4 diodes are connected in bridge, so it is called as a bridge rectifier, converting AC into what? That is pulsating output, that is pulsating DC. Clear with this? Yes, ma'am. Okay, so this is your operation of rectifier. Here also input frequency पूर्ण एक सायकल ला, पूर्ण एक सिमिलर शेपला टाइम किती लागतो आहे? एक सिमिलर शेप या टाइम मध्ये कंप्लीट होतो. टाइम पिरियड कॅपिटल T. वन सायकल, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल इज कॅपिटल T. But here the cycle starts from here and it is ending here. So the time will be what? Here the time is T, so here it will be T by 2. So your frequency, input and output frequency relation, it is nothing but F out, it is equal to twice F in, because your time period it is becoming half for the output. For the output it is becoming half, and therefore the output frequency will be nothing but it will be twice F in, because your frequency is nothing but 1 upon T.
इनवर्स आहे, त्यामुळे जर टाइम पिरियड इथं हाफ होत असेल तर तुमची फ्रिक्वेन्सी काय झालेली आहे, डबल झालेली आहे. सो फ्रिक्वेन्सी काय झालेली आहे, आउटपुट फ्रिक्वेन्सी ट्वाइस एफ इन झालेली आहे. हे तुमचं रिलेशन आहे इनपुट आणि आउटपुट फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत. आलं लक्षात? Yes, ma'am. Okay, so this is about the bridge rectifier, and I have given the here how the current is flowing through the bridge rectifier for the positive half cycle. So the current is shown here from plus it is going to D1, next it is going to D3 and it is coming to negative terminal. दुसऱ्यांदा नेगेटिव्ह हाफ सायकलला करंट कुठनं जातो आहे, प्लस कडून बी कडे, बी कडून D4 कडे, नंतर RL कडून D2 कडे जाऊन तो नेगेटिव्हला येतो आहे. So in this way your current cycles is there, current is flowing, but you will get the unidirectional voltage output. हे ऑपरेशन दिलेलं आहे आणि हे तुमचं काय आहे, AC इनपुट आहे आणि यू विल गेट व्हॉट, DC आउटपुट दॅट इज पल्सेटिंग फॉर्म मध्ये. सो पॉझिटिव्ह हाफ सायकलला पॉझिटिव्ह हाफ वेव्ह मिळते आहे, नेगेटिव्ह हाफ सायकलला नेगेटिव्ह सायकल मिळते, पॉझिटिव्ह दॅट इज नथिंग बट नेगेटिव्ह हाफ सायकलला 2 डायोड ऑन आहेत, त्यामुळे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळते आहे. सो दिस विल रिपीट ॲज युअर सायकल्स रिपीट्स. सो दिस इज द इनपुट अँड आउटपुट वेव फॉर्म ऑफ ब्रिज रेक्टिफायर. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? आता एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे काय आहे, एक कंपॅरिझन टेबल आहे, तो तुम्हाला पाठ करायचा आहे. कंपॅरिझन टेबल पहिल्या मागच्या वेळेस तुम्हाला कसं होतं, सिलेबस मध्ये सगळे अनालिसिस पार्ट होते. अनालिसिस कसं आहे, काय आहे, हे सगळं पार्ट होते. अनालिसिस पार्ट म्हणजे काय, डेरिव्हेशन्स होते सगळे. VLDC म्हणजे काय, ILDC म्हणजे काय आहे. खरं आता हे ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ब्रिज नुसतं कंपॅरिझन टेबल आहे. सो हाऊ दिस VM बाय पाय कम्स टू VM बाय पाय कम्स, हे कशासाठी, हाफ वेव्ह साठी, फुल वेव्ह साठी, ब्रिज रेक्टिफायर साठी कसं येत आहे, हे सगळं अनालिसिस पार्ट मध्ये होतं पहिलं. So but now only the table is there, comparison table, and but you should be knowing what is that formula, DC or average load current म्हणजेच काय आहे, आणि फुल वेव्ह साठी काय आहे, हाफ वेव्ह साठी काय आहे आणि ब्रिज रेक्टिफायर साठी काय आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग त्यासाठी हा कंपॅरिझन टेबल आहे. सो दिस इज नथिंग बट द कंपॅरिझन टेबल बिटवीन हाफ वेव्ह, फुल वेव्ह, सेंटर टॅप, रेक्टिफायर and bridge rectifier. So what is the first, that is nothing but first comparison you can write in case of number of diode also. नंबर ऑफ डायोड्स मध्ये पण तुम्ही कंपॅरिझन लिहू शकता. मग आता इथं मी एक कंपॅरिझन जे तुम्ही लिहिलं नाहीये ते मी आता कंपॅरिझन इथं लिहिते पाहिजे असेल तर. आय हॅव फॉरगॉट टू राईट. सो फर्स्ट पॉइंट विल बी नथिंग बट दिस विल बी युअर सेकंड पॉइंट, this will be your third point, fourth, fifth, sixth, seventh and eighth. And the first point is nothing but number of diodes. Number of diodes. Number of diodes. तर हाफ वेव्ह साठी नंबर ऑफ डायोड किती असतात, 1. फुल वेव्ह साठी किती आहेत, 2. आणि ब्रिज रेक्टिफायर साठी किती आहेत, 4. सो दिस इज ऑल्सो द कंपॅरिझन. नेक्स्ट इज सेकंड कंपॅरिझन इन केस ऑफ प्रॉपर्टीज, दॅट इज नथिंग बट VLDC. VLDC म्हणजेच काय, व्होल्टेज आहे. L म्हणजे लोडच्या अक्रॉस व्होल्टेज आणि DC म्हणजे DC ला आपण नाव काय दिलेलं आहे, ऍव्हरेज. DC म्हणजेच काय, ऍव्हरेज लोड व्होल्टेज म्हणू शकता. सो DC और ऍव्हरेज लोड व्होल्टेज दॅट इज VLDC फॉर द हाफ वेव्ह रेक्टिफायर, इट इज नथिंग बट इट इज VM डिवायडेड बाय पाय. तर फुल वेव्ह साठी काय आहे, ट्वाइस VM डिवायडेड बाय पाय आहे आणि ब्रिज रेक्टिफायर साठी काय आहे, ट्वाइस VM बाय 5. मोस्टली सगळे जे आहेत फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय काय कॉमन फॅक्टर आहे ते तुम्हाला पाठ करायची पण गरज नाहीये. फुल वेव्ह साठी तेच आहे, तेच ब्रिज रेक्टिफायर साठी आहे, काय काय फॅक्टर्स मध्ये. ओके, सो VLDC मध्ये, VLDC म्हणजे काय म्हणू शकतो आपण, DC लोड व्होल्टेज. DC म्हणजे ऍव्हरेज, लक्षात घ्या. VLDC चा फॉर्म्युला हाफ वेव्ह साठी काय आहे, VM डिवायडेड बाय पाय, 2 VM डिवायडेड बाय फॉर फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर साठी 2 VM बाय पाय. ओके, नंतर तसंच ILDC, जसं तुम्ही लोड व्होल्टेज फाइंड आउट करता आहात तसं तुमचं करंट काय आहे, लोड करंट, दॅट इज नथिंग बट ऍव्हरेज और DC. ILDC और VLDC और ILDC इज नथिंग बट, जसं इथं VM बाय पाय आहे तसं IM बाय पाय, 2 IM बाय पाय अँड 2 IM बाय पाय फॉर फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. नेक्स्ट थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट इज नथिंग बट VLRMS म्हणजेच RMS. RMS म्हणजेच AC.
RMS व्हॅल्यू इज नथिंग बट AC व्हॅल्यू. AC व्हॅल्यू कशाची? लोड व्होल्टेजची. AC और RMS व्हॅल्यू कशाची? लोड व्होल्टेजची. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे? जर DC VM/π आहे तर इथं काय हाफ वेव्ह साठी VM/2 आहे आणि AC साठी आपण बघितलेलं आहे VM/√2 आणि VM/√2 हे आपण डिराईव्ह केलेलं होतं IM/√2 RMS व्हॅल्यू. सो VM/√2 and VM/√2. तसंच AC and RMS व्हॅल्यू ऑफ लोड करंट. लोड करंट साठी काय आहे? IL RMS. IL म्हणजे लोड करंट, RMS लोड करंट म्हणजेच काय? AC लोड करंट. सो इट इज IM/2 फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह साठी IM/√2 आणि ब्रिज साठी IM/√2. जर तुम्ही बघितले तर फुल वेव्ह आणि ब्रिजचे सेमच फॅक्टर्स येतात. मग त्यातलं कुठलं तरी एक पार्ट करा, मग तुम्हाला फुल वेव्ह ब्रिज साठी सेमच आहे. नंतर रेक्टिफिकेशन इफिशियन्सी. व्हॉट इज रेक्टिफिकेशन इफिशियन्सी? दॅट इज नथिंग बट फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर रेक्टिफिकेशन इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी किती आहे त्या हाफ वेव्ह रेक्टिफायरची कन्वर्ट करताना AC टू DC करताना रेक्टिफायर ऍज अ रेक्टिफायर म्हणून तो काम करतो आहे. मग रेक्टिफिकेशन इफिशियन्सी त्याची किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट इज रेक्टिफिकेशन इफिशियन्सी फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर? इट इज 0.40 और इट इज पर्सेंटेज मध्ये जर बघायचं असेल तर रेक्टिफिकेशन इफिशियन्सी किती आहे? दॅट इज 40%. सिमिलरली फॉर rectification efficiency for what? That is nothing but full wave center tap साठी काय आहे rectification efficiency? 81.2 81.2%. ओके 81.2% और इट इज 0.812 फुल वेव्ह आणि ब्रिज साठी. हे झालं रेक्टिफिकेशन इफिशियन्सी. रेक्टिफिकेशन इफिशियन्सी म्हणजेच काय? तुमचं DC आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. इफिशियन्सी आपण कशी घेतो? आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. कारण आउटपुटला आपल्याला DC मिळते. सो DC आउटपुट पॉवर डिवायडेड बाय DC इनपुट AC इनपुट पॉवर. सो यू कॅन राईट हिअर फॉर्म्युला ऑल्सो. व्हॉट इज दॅट? रेक्टिफिकेशन इफिशियन्सी म्हणजेच काय आहे? DC आउटपुट पॉवर डिवायडेड बाय rectification efficiency is nothing but DC output power divided by AC input power. AC input power. So if you divide it, so that will be nothing but it will be 40% and 81.2 for bridge and full wave rectifier. TUF म्हणजेच काय आहे? ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे नक्की काय आहे? म्हणजे ट्रान्सफॉर्मर किती युटिलाइज झालेला आहे कन्वर्ट करताना AC टू DC. दॅट इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. ट्रान्सफॉर्मर किती युटिलाइज झालेला आहे त्या रेक्टिफायर मध्ये टू कन्वर्ट द AC इंटू DC. तर हाफ वेव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मर किती युटिलाइज झालेला आहे? दॅट इज 0.287 म्हणजे 28.7%. 0.287 म्हणजेच काय? 28.7% झालेला आहे. तर सेंटर टॅप फुल वेव्ह मध्ये 69.3% आणि नंतर आणि ब्रिज रेक्टिफायर साठी 81.2% युटिलाइज झालेला आहे. लक्षात आलेलं आहे का? आणि रिपल फॅक्टर म्हणजेच काय आहे? जे अनवॉन्टेड तुमचं आउटपुट जे आहे रेक्टिफायरचं ते प्युअर DC नाहीये. प्युअर DC कसं असतं आहे? दॅट इज स्ट्रेट लाईन. खरं आउटपुट ऑफ रेक्टिफायर तुम्ही हाफ वेव्हचं घ्या किंवा फुल वेव्हचं घ्या, कसं आहे? पल्सेटिंग आहे. पल्सेटिंग म्हणजेच काय? AC प्लस DC कंपोनंट असतात त्यामध्ये. AC प्लस DC कंपोनंट. मग हे अनवॉन्टेड जे रिपल्स आहेत, अनवॉन्टेड जे AC कंपोनंट्स आहेत ते म्हणजेच काय आहे? रिपल्स. अनवॉन्टेड AC कंपोनंट म्हणजेच काय? ते म्हणजे काय? रिपल आहे. मग ते रिपल फॅक्टर किती आहेत हाफ वेव्ह साठी? फुल वेव्ह साठी किती आहे? ब्रिज रेक्टिफायर साठी किती आहे ते आपल्याला बघायचे. तर हाफ वेव्ह साठी रिपल फॅक्टर आहे 1.211. ओके. नंतर फुल वेव्ह साठी 0.4821 आणि ब्रिज साठी पण सेमच आहे 0.4821. सो हाफ वेव्ह साठी रिपल फॅक्टर काय आहे? जास्त आहे 1.21. रिपल फॅक्टर हे कमीत कमी असायला पाहिजे आहे, लक्षात घ्या. रिपल फॅक्टर शुड बी स्मॉल सो ॲज इट शुड बी जितका तुमचा रिपल फॅक्टर स्मॉल असेल तितकाच तुमचे वेव्हफॉर्म काय आहे? क्लोज टू DC असणार आहे. सो रिपल फॅक्टर फॉर हाफ वेव्ह इट इज 1.2 हाय आहे. तर रिपल फॅक्टर फॉर फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर हा काय आहे? स्मॉल आहे. TUF जास्तीत जास्त असायला पाहिजे, लक्षात घ्या.
कारण की ट्रान्सफॉर्मर हा यूज केलेला आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं युटिलायझेशन ते जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे आहे. तर ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन कुठल्याही रेक्टिफायरसाठी जास्तीत जास्त असायला पाहिजे. तर ते कमी कुणासाठी आहे? हाफ वेव्ह साठी कमी आहे, फुल वेव्ह साठी सेंटर टॅप साठी मीडियम आहे आणि ब्रिज रेक्टिफायर साठी जास्तीत जास्त आहे. रेक्टिफायर इफिशियन्सी कुठल्याही डिव्हाइस साठी काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. तर हाफ वेव्ह मध्ये 40% आहे, फुल वेव्ह साठी आणि ब्रिज रेक्टिफायर साठी जास्त आहे 81.2%. सो डिसएडव्हान्टेजेस हाफ वेव्ह साठी काय काय आहेत? की डिसएडव्हान्टेजेस काय आहे की रेक्टिफायर इफिशियन्सी त्याची कमी आहे. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे ट्रान्सफॉर्मर युटिलाइज कमी झालेला आहे, दॅट इज 28.7 ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. आणि रिपल फॅक्टर पण त्याचं काय आहे? जास्त आहे. रिपल फॅक्टर कमी असायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके विथ दिस? येस मॅम. लक्षात आलेलं आहे का? माहिती असेल तर मी इथे लिहिते तुम्हाला काय काय असायला पाहिजे. रिपल रेक्टिफिकेशन हे हाय असायला पाहिजे, TUF पण हाय असायला पाहिजे आणि रिपल फॅक्टर हे काय असायला पाहिजे? कमी. ॲरोनी तुम्हाला लक्षात येईल. रिपल फॅक्टर शुड बी स्मॉल. ओके, स्मॉल असेल तर जास्तीत जास्त चांगलं. हाफ वेव्ह साठी जास्त आहे, त्यामुळे हाफ वेव्हचं हे डिसएडव्हान्टेज आहे की त्याचं जास्त आहे ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह अँड ब्रिज. नंतर TUF काय असायला पाहिजे? लार्ज असायला पाहिजे, कारण की ट्रान्सफॉर्मर आपण यूज केलाय म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा युटिलाइज त्याचा वापर जास्त व्हायला पाहिजे. तर हाफ वेव्ह मध्ये त्याचा कमी युटिलाइज आहे, ते डिसएडव्हान्टेज आहे त्याचं ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह अँड ब्रिज. आणि फुल वेव्ह मध्ये पण कमी आहे ॲज कम्पेअर टू ब्रिज, त्यामुळे ते त्याचं डिसएडव्हान्टेज आहे फुल वेव्हचं की TUF त्याचा कमी आहे ॲज कम्पेअर टू ब्रिज. रेक्टिफिकेशन इफिशियन्सी हाफ वेव्हची कमी आहे, त्या हे डिसएडव्हान्टेज आहे. आणि फुल वेव्ह आणि सेंटर टॅपचं काय आहे? जास्त आहे. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? अँड द लास्ट पार्ट इज नथिंग बट PIV. PIV that is peak inverse voltage. Peak inverse voltage. Peak inverse voltage म्हणजे नक्की काय आहे? Peak inverse voltage should be also what? It should be small. It should be what? Small. हे पण स्मॉल असायला पाहिजे. मग आता हे स्मॉल, हे पण स्मॉल असायला पाहिजे. पीक इन्व्हर्स व्होल्टेज हे स्मॉल असायला पाहिजे. मग ते हाफ वेव्ह साठी VM आहे, खरं फुल वेव्ह सेंटर टॅप साठी ट्वाइस VM आहे. आणि ब्रिज रेक्टिफायर साठी तो जो मी बघितला तर ते VMच आहे. इट शुड बी स्मॉल. हे डिसएडव्हान्टेज आहे फुल वेव्ह साठी. फुल वेव्ह व्हेन यू कम्पेअर विथ ब्रिज रेक्टिफायर डिसएडव्हान्टेज आहे की त्याचं फुल वेव्हचं सेंटर टॅप साठी PIV काय आहे? जास्त आहे ॲज कम्पेअर टू ब्रिज रेक्टिफायर. सो मोस्टली ब्रिज रेक्टिफायर आता यूज केले जातात ॲज अ रेक्टिफायर म्हणून टू कन्वर्ट AC इंटू पल्सेटिंग आउटपुट. बिकॉज ऑफ दिस फॅक्टर पीक इन्व्हर्स व्होल्टेज हे कमी आहे ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. बट त्याचं जर हाफ वेव्हशी कम्पेअर केलं तर ट्वाइस VM आहे, जास्त आहे. खरं बाकीच्या फॅक्टर्स जर कन्सिडर केली, इफिशियन्सी जास्त आहे कम्पेअर टू हाफ वेव्ह, ट्रान्सफॉर्मर युटिलाइज जास्त होतो आहे आणि रिपल फॅक्टर कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह मध्ये जर कुणाचं वापरायचं असेल रेक्टिफिकेशन करताना तर मोस्टली फुल वेव्ह वापरायचं आहे सेंटर टॅपसाठी. आणि फुल वेव्ह सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायर जर वापरायचं असेल तर मोस्टली ब्रिज रेक्टिफायर वापरतात, कारण की त्याचं PIV हे काय आहे? कमी आहे. आलं लक्षात? आता आपण बघणार आहोत मेन म्हणजे पार्ट PIV म्हणजेच काय. बाकीचे रिपल फॅक्टर, TUF, ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग PIV म्हणजे काय? पीक इन्व्हर्स व्होल्टेज हे VM ट्वाइस VM कसं येतंय ते आपल्याला बघूया. मी तुम्हाला स्कॅन करून नोट्स देणार आहे. त्या नोट्समध्ये माझे सगळं डेफिनेशन्स आहे, ॲनालिसिस आहे. तर ॲनालिसिस पार्टला जाऊ नका तुम्ही, कारण की ॲनालिसिस तुम्हाला नाही आहे, तुम्ही करू पण नका. फक्त तुम्हाला हा कंपॅरिझन टेबल बघायचा आहे. जर तुम्हाला रेक्टिफिकेशन इफिशियन्सी म्हणजे नक्की काय आहे, TUF म्हणजेच काय आहे, रिपल फॅक्टर म्हणजेच काय आहे, हे जर डीपमध्ये बघायचं असेल, यू कॅन रेफर द नोट्स विच आय विल स्कॅन अँड आय विल प्रोव्हाइड यू द PDF इन युअर टीचिंग डायरी, मीन्स वॉट एव्हर द लिंक इज देअर. So peak inverse voltage is nothing but what is that peak inverse? ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणजे नक्की काय. पीक म्हणजेच काय आहे? मॅक्झिमम व्होल्टेज विच appear across the non conducting diode.
नॉन कंडक्टिंग म्हणजेच काय, रिव्हर्स डायोड मध्ये. नॉन कंडक्टिंग कधी असतो तो डायोड, कधी ऑफ असतो, रिव्हर्स बायस मध्ये. मग रिव्हर्स बायस मोड मध्ये मॅक्झिमम व्होल्टेज डायोडच्या अक्रॉस किती आहे ते म्हणजेच काय, पीक इनव्हर्स व्होल्टेज. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, पीक इनव्हर्स व्होल्टेज. So what is peak inverse voltage, we will see in detail. So peak inverse voltage, हे पण तुम्हाला असं हेच आहे फक्त, पीक इनव्हर्स व्होल्टेज फॉर व्हॉट, दॅट इज हाफ वेव्ह साठी VM आहे, फुल वेव्ह सेंटर साठी ट्वाइस VM आहे, आणि ब्रिज रेक्टिफायर साठी किती आहे, VM आहे. फक्त ते काय आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला सांगते आहे. आणि आपण हाफ वेव्ह साठी तसं बघूया पाहिजे असेल तर. डेफिनेशन, इट इज द मॅक्झिमम, पीक म्हणजे काय, मॅक्झिमम व्होल्टेज which appears across a non-conducting diode. non-conducting कधी असतो तो, रिव्हर्स बायस डायोड. रिव्हर्स बायसला नॉन कंडक्टिंग असतोय. सो आय हॅव रिटन हियर रिव्हर्स बायस डायोड. सो दॅट इज नथिंग बट द पीक इनव्हर्स व्होल्टेज. मग आपण हाफ वेव्ह साठी बघू शकतोय, हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी. So I will draw the diagram of half wave rectifier. So this is the transformer and this is the diode and the load resistor RL. So when the diode will be reverse bias, कुठल्या सायकलला तुमचा डायोड रिव्हर्स बायस असतो हाफ वेव्ह मध्ये, पॉझिटिव्ह हाफ सायकल का नेगेटिव्ह हाफ सायकलला, डायोड नेगेटिव्ह हाफ सायकलला. सो ड्युरिंग द, सो आय एम गोइंग टू हियर highlight it. During the negative half cycle, A will be what, negative with respect to B. A will be negative with respect to B. मग A जर नेगेटिव्ह असेल with respect to B असणार आहे तर काय होणार आहे, द डायोड इज रिव्हर्स बायस. डायोड काय असणार आहे, रिव्हर्स बायस असणार आहे. मग डायोड जर रिव्हर्स बायस असेल तर तो काय ऍक्ट होणार आहे, ओपन स्विच ऍक्ट होणार आहे. देयर विल बी नो करंट फ्लोइंग थ्रू द डायोड, सो इट विल ऍक्ट एज अन ओपन स्विच. करंट फ्लो होत नाही, का होत नाही, कारण की तो ऍक्ट होतो आहे ओपन स्विच म्हणून. सो इट विल ऍक्ट एज अन, सो द होल ऑफ द इनपुट व्होल्टेज, हे जे इनपुट व्होल्टेज आहे हे सगळं पूर्ण व्होल्टेज, निगेटिव्ह व्होल्टेज, ते कशाच्या डायोडच्या अक्रॉस येणार आहे, कारण की डायोड काय होणार आहे, ऑफ आहे. ऑफ असल्यामुळे हे जे अक्रॉस व्होल्टेज हे ओपन स्विच असणार आहे. मग ओपन स्विचच्या अक्रॉस जर तुम्ही मल्टीमीटर जॉईन केला या पॉइंटला, 2 पॉइंटला, तर हे जे अक्रॉसचं व्होल्टेज काय असणार आहे, जे काय नेगेटिव्ह व्होल्टेज आहे पूर्ण हे व्होल्टेज, म्हणजे ही सायकल पूर्ण या डायोडच्या अक्रॉस येणार आहे. ही पूर्ण सायकल या डायोडच्या अक्रॉस येणार आहे. ओपन स्विच आहे, ओपन स्विचच्या अक्रॉस जर व्होल्टेज तुम्ही मेजर केलं तर तुम्हाला पूर्ण नेगेटिव्ह हाफ सायकल मिळणार आहे. मग नेगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पूर्ण नेगेटिव्ह हाफ सायकल डायोडच्या अक्रॉस येणार आहे. सो इट इज द मॅक्झिमम व्होल्टेज विच अपियर अक्रॉस द नॉन कंडक्टिंग डायोड. सो नेगेटिव्ह हाफ सायकलला तुमचं मॅक्झिमम व्होल्टेज किती असते, पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅक्झिमम व्होल्टेज किती असते, मॅक्झिमम व्होल्टेज इट इज डिनोटेड बाय व्हॉट, कशाने डिनोट करतात मॅक्झिमम व्होल्टेज,
VM ने डिनोट करतात ना, मॅक्झिमम व्होल्टेज व्ही अँड एम सबस्क्रिप्ट मध्ये. तसंच नेगेटिव्ह व्होल्टेज काय असणार आहे, मायनस VM. It is nothing but it is minus VM. So as during the negative half cycle A is negative and B is positive. So पूर्ण हे नेगेटिव्ह हाफ सायकल या डायोडच्या अक्रॉस येणार आहे. मग त्यावेळेस जेव्हा डायोड रिव्हर्स बायस आहे त्यावेळेस तुमचं मॅक्झिमम नेगेटिव्ह व्होल्टेज किती आहे, मॅक्झिमम नेगेटिव्ह व्होल्टेज किती आहे या पॉइंटला, किती आहे हे, VM आहे. मायनस धरणार नाही कारण की ऑलरेडी रिव्हर्स बायस मध्ये मोड आहे आणि नेगेटिव्ह टर्मिनल ए नेगेटिव्ह आहे, त्यामुळे आपण मायनस धरत नाही. त्यामुळे मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज आपण बघतोय, मॅक्झिमम व्होल्टेज दॅट अपियर अक्रॉस द नॉन कंडक्टिंग रिव्हर्स बायसलाच बघतोय, त्यामुळे नेगेटिव्ह धरू नका. सो व्हॉट इज दॅट मॅक्झिमम व्होल्टेज, इट इज नथिंग बट VM. सो व्हॉट इज PIV, PIV इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज VM. कारण की VM म्हणजेच काय आहे, इट इज द मॅक्झिमम व्होल्टेज विच अपियर्स अक्रॉस द नॉन कंडक्टिंग डायोड. नॉन कंडक्टिंग डायोड या स्टेजला आहे तो नेगेटिव्ह सायकलला. नॉन कंडक्टिंग असेल मग त्यावेळेस ही सायकल पूर्ण तुमच्या या डायोडच्या अक्रॉस असणार आहे. हे पूर्ण व्होल्टेज डायोडच्या अक्रॉस मिळणार आहे. जर तुम्ही मल्टीमीटर जॉईन केलं तर यातलं मॅक्झिमम व्होल्टेज नेगेटिव्ह सायकलला किती आहे, म्हणजे VM आहे. मग तेच तुमचं काय झालेलं आहे, PIV अकॉर्डिंग टू द डेफिनेशन. सो व्हॉट इज PIV, P म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज विच अपियर्स अक्रॉस अ नॉन कंडक्टिंग डायोड. नॉन कंडक्टिंग डायोड कधी आहे, रिव्हर्स बायस मध्ये, आणि रिव्हर्स बायसला काय सायकल आहे तुमची, नेगेटिव्ह. मग नेगेटिव्हला सायकलला मॅक्झिमम व्हॅल्यू किती असती, VM. तेच म्हणजेच काय झालं तुमचं PIV. आलं का लक्षात? Okay with this? Yes, ma'am. Okay, so this is for what, half wave rectifier. Now if you go for bridge rectifier or full wave rectifier, bridge rectifier किंवा full wave मध्ये आपण पहिलं बघूया full wave center tap rectifier. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये कसं आहे, okay, so this is a secondary winding is center tap. So here it will be A point, here it will be B point and here it will be C point. आता या सेंटर टॅप मुळे ही जी तुमची सायकल आहे, ही जी सायकल आहे ही तिथं डिस्ट्रीब्यूट होती आहे या पॉइंट मुळे. इकडे पण सायकल येते आहे आणि इकडे पण सायकल येते. ओके, सो नाउ व्हेन A will be positive and B will be what, negative, C will be negative. A will be positive and C will be negative. आता यातला कुठला डायोड ऑफ असणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला, D2 ऑफ असणार आहे. लक्षात घ्या, D2 ऑफ असणार आहे कारण की C नेगेटिव्ह हा P ला कनेक्ट केलेला आहे आणि हा पॉझिटिव्ह P ला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे हा डायोड ऑन असणार आहे आणि हा डायोड ऑफ असणार आहे. मग आता आपण काय म्हणतो आहे, मॅक्झिमम व्होल्टेज विच अपियर अक्रॉस व्हॉट, नॉन कंडक्टिंग डायोड. नॉन कंडक्टिंग डायोड कुठला आहे, D2. मग G2 काय असणार आहे तुमचा, ओपन स्विच असणार आहे. ओपन स्विचच्या अक्रॉस मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आता त्यावेळेस A काय असणार आहे तुमचा, पॉझिटिव्ह असणार आहे आणि P पण काय, P टाईपला कनेक्ट करणार आहे. त्यामुळे करंट फ्लो होणार आहे पॉझिटिव्ह कडून, तो डायोड कडे जातो आहे आणि तो कुठे येतोय, लोड रेजिस्टर कडे जातो आहे आणि मग B ला जातो आहे. लक्षात घ्या, म्हणजेच करंट इकडे फ्लो होतोय, करंट इनटू रेजिस्टर. करंट इनटू रेजिस्टर यू विल गेट व्हॉट, द आउटपुट व्होल्टेज. सो अक्रॉस द लोड रेजिस्टर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. आउटपुट व्होल्टेज कुठलं मिळतं आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलचं तुम्हाला व्होल्टेज मिळते. त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, VM आहे. मग नंतर आता हे काय होतंय, C पॉइंट. C पॉइंटला काय आहे, नेगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे डायोड D2 ऑफ आहे. मग D2 च्या अक्रॉस जर तुम्ही बघितलं व्हॉट इज द मॅक्झिमम व्होल्टेज, ते जर बघितलं तर पूर्ण ही लूप जो आहे खालचा लूप तो पूर्ण कन्सिडर करायचा.
खालच्या लूप मध्ये व्होल्टेज काय काय आहे ते पूर्ण कन्सिडर करायचं. मग हे ज्या पूर्ण जर कन्सिडर केलं तर सी कडून बी कडे, बी कडून आर एल कडे आणि नंतर या पॉइंटला यायचं आहे, 1 आणि 2 पॉइंटला यायचंय. मग 1 आणि 2 पॉइंट जर तर तुम्ही मल्टीमीटर कनेक्ट केला तर व्होल्टेज कुठं कुठं आहे अजून दाखवतो आहे. व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टर आर एल. व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टर आर एल काय आहे, आय एल इंटू आर एल. वी विल गेट द आउटपुट व्होल्टेज. त्याचं मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे, व्हीएम, म्हणजे इथलं व्हीएम येणार आहे. नंतर हे जे अक्रॉस लोअर वाइंडिंगच्या अक्रॉस पण तुम्हाला काय एक सायकल आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. खरं आपली पॉझिटिव्ह हाफ सायकल होते. सो पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, व्हीएम. सो हिअर ऑल्सो फॉर द लोअर वाइंडिंग द मॅक्झिमम व्हॅल्यू इज नथिंग बट व्हीएम. So across the RL, the maximum value will be Vm. Across the lower part of the winding, the maximum value will be Vm. So Vm plus Vm, that will be the total voltage across this loop. Total voltage across this loop. आणि त्या लूप म्हणजेच काय आहे, त्यावेळेस या लूपच्या अक्रॉस ओपन सर्किट कुठला आहे, दॅट इज नथिंग बट 1 and 2. मग ओपन सर्किटच्या अक्रॉस जर तुम्ही मल्टीमीटर कनेक्ट केला तर 2 पासून सुरुवात करायची आहे, ते 1 पर्यंत यायचं आहे. मग त्या आतमध्ये किती व्होल्टेजेस आहेत, व्हीएम आणि हे व्हीएम, त्या दोघांची पण ऍडिशन करायची. सो दॅट विल बी व्हीएम प्लस व्हीएम, दॅट इज ट्वाइस व्हीएम अक्रॉस दिस नॉन कंडक्टिंग डायोड, दॅट इज नथिंग बट D2. सो व्हॉट विल बी दॅट, PIV Vm plus Vm, that is twice Vm, that is your full wave rectifier PIV, peak inverse voltage which appears across the non-conducting diode. हे जे अक्रॉस जर बघायचं असेल तर ह्याला काय काय कनेक्ट केलेलं आहे, लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि लोअर वाइंडिंग कनेक्ट केलेली आहे या डायोडला. आणि डायोड तर ओपन आहे. मग या पॉइंटला आणि 2 पॉइंटला काय काय कनेक्ट केलेले आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे मॅक्झिमम ते बघायचं. ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज पॉझिटिव्ह हाफ सायकलला व्होल्टेज किती आहे, व्हीएम आहे. नंतर हे जे अक्रॉस लोअर वाइंडिंग आहे तिथे पण पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, ते पण व्हीएम आहे. सो व्हीएम प्लस व्हीएम, दॅट विल बी ट्वाइस व्हीएम. ओके विथ दिस, लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. सो दिस इज अबाउट द फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर PIV. नंतर लास्ट काय आहे, ब्रिज रेक्टिफायरची PIV आपल्याला बघायचं आहे. मग ब्रिज रेक्टिफायरचं PIV बघताना नॉन कंडक्टिंग डायोड कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. मी आता हा फक्त एक अगोदरची डायग्राम काढते, हे काढत नाहीये, काय म्हणतात त्याला, ट्रान्सफॉर्मर अगोदरचा प्रायमरी काढत नाहीये. तुमचं कसा असतो डायोड, दिस इज डायोड D1, नेक्स्ट इज डायोड D2, next is diode D3 and next is diode D4. ओके, मग आता जेव्हा A पॉझिटिव्ह असतो आणि B निगेटिव्ह असतो त्यावेळेस काय होत आहे, A जेव्हा पॉझिटिव्ह असणार आहे त्यावेळेस डायोड D1 ऑन होणार आहे आणि B जेव्हा निगेटिव्ह असणार आहे तेव्हा डायोड D3 ऑन असणार आहे आणि हे दोन्ही ऑफ असणार आहेत, लक्षात घ्या, D2 and D4. सो नॉन कंडक्टिंग डायोड कुठले आहेत, दे आर D2 and D4, नॉन कंडक्टिंग डायोड. मग या नॉन कंडक्टिंग डायोडच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज बघायचं आहे. नॉन कंडक्टिंग डायोडच्या अक्रॉस जर व्होल्टेज बघायचं असेल तर हे काय असणार आहेत, हे ओपन स्विच असणार आहेत आणि हे काय असणार आहे, क्लोज सर्किट असणार आहे. सो इफ यू ड्रॉ द डायग्राम, what you will get, this will be the part, this will be the closed circuit because here diode is on, this will be the open circuit, closed circuit, diode on आहे आणि हा तुमची डायग्राम असणार आहे अशी. ओके, नाउ इफ यू सी दिस इज डायोड D2 and this is diode D4. हे कसे कनेक्ट केलेले आहेत, A आणि पॉइंट B आणि पॉइंट A आणि B पॉइंटला, A पॉइंटलाच डायोड D2 कनेक्ट केलेला आहे, हा तर क्लोज आहे त्यामुळे याच पॉइंटला लोड रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि याच पॉइंटला हा जर सिंगल पॉइंट बघितला, हा पॉइंट आणि हा पॉइंट काय सेमच आहे त्यामुळे A पॉइंटलाच D2 कनेक्ट केलेला आहे, A पॉइंटलाच RL कनेक्ट केलेला आहे आणि A पॉइंटलाच D4 कनेक्ट केलेला आहे. सगळे एकच पॉइंट आहेत. D4चा पहिला पॉइंट म्हणजे हा आहे, लोड रेजिस्टरचा पहिला पॉइंट म्हणजे हाच आहे आणि D2चा पहिला पॉइंट म्हणजे हाच आहे. नंतर सिमिलरली
आता जर तुम्ही हा पॉइंट बघितला बी पॉइंटला पण काय आहे, लो डायोड D4 चा एन टाइप पी टाइप कनेक्ट केलेला आहे. नंतर हा पॉइंट लोड रेजिस्टरच्या पहिल्या एंडला कनेक्ट केलेला आहे. बी पॉइंट पुन्हा लोड रेजिस्टर डायोड D2 च्या पी ला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे पी ऑफ डायोड D2 लोड रेजिस्टरचा पहिला एंड आणि पी ऑफ डायोड D4 दे आर ऑल कनेक्टेड टू बी पॉइंट. सो हाऊ यू कॅन चेंज दिस डायग्राम? यू कॅन चेंज इन दिस वे, दॅट इज समजा ए इथं पॉइंट असेल तर ए ला काय काय कनेक्ट केलेलं आहे, डायोड D2. नंतर काय कनेक्ट केलेलं आहे ए ला, लोड रेजिस्टर RL. आणि नंतर बी ला ए ला काय कनेक्ट केलेलं आहे, डायोड D4. आणि सगळे जे पॉइंट्स आहेत पी टाइप ऑफ डायोड D2 अँड D4 दे आर कनेक्टेड टू वेअर, दॅट इज बी पॉइंट. सो दिस इज युअर बी पॉइंट. हा D2 आहे, हा D4 आहे आणि RL. म्हणजे हेच तुम्ही सर्किट डायग्राम, हे सगळे तिन्ही पॅरल येणार आहेत. हे 3 पॅरल, हे 3 पॅरल आणि हा पण पॅरल. आणि हा तुमचा ए आणि बी पॉइंट आहे. हे जे अक्रॉस आपल्याला आता व्होल्टेज बघायचं आहे. व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस द नॉन कंडक्टिंग डायोड? सो इन द नेगेटिव्ह हाफ सायकल, हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि नेगेटिव्ह हाफ सायकल. नेगेटिव्ह हाफ सायकलला मॅक्झिमम व्होल्टेज किती असतंय, VM असतंय, -VM. बट ॲज इट इज रिव्हर्स बायस, so you are going to consider only VM. So negative voltage किती आहे, that is VM. So this will be the voltage which appears across the non conducting. आणि हे सगळे पॅरलल आहेत नॉन कंडक्टिंग D2 आणि D4 पॅरलल असल्यामुळे voltage will be same across D2, voltage will be same across D4. And what is that maximum voltage which appears across the non conducting diode D2 and D4? It is same and that is nothing but it is VM. त्यामुळे PIV हे काय असणार आहे, तुमचं VM असणार आहे अक्रॉस D2 अँड D4 नेगेटिव्ह हाफ सायकलला. नेगेटिव्ह हाफ सायकललाच काय असणार आहे तुमचं, नेगेटिव्ह हाफ सायकलला किंवा आता आपण ही पॉझिटिव्ह हाफ सायकल घेतलेली आहे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकललाच तुमचा डायोड कुठला ऑन होतो आहे, D1 आणि D3 ऑन होतो आहे आणि D2 आणि D4 ऑफ होतोय. मग D2 आणि D4 ला मॅक्झिमम व्होल्टेज जे काय अपियर होतं आहे अक्रॉस द नॉन कंडक्टिंग डायोड पॉझिटिव्ह हाफ सायकलला, ते काय आहे, VM आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकललाच हे 2 डायोड ऑफ आहेत आणि तेच आपल्याला बघायचे. नॉन कंडक्टिंग डायोड कधी आहेत, पॉझिटिव्ह हाफ सायकलला. कुठले डायोड, D2 आणि D4. मग D2 आणि D4 च्या अक्रॉस मॅक्झिमम व्होल्टेज काय आहे, मग पॉझिटिव्ह हाफ सायकललाच ते ऑफ आहेत. मग मॅक्झिमम व्होल्टेज ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल किती असतं आहे, VM. त्यामुळे PIV काय झालेलं आहे तुमचं, VM. फक्त ही डायग्राम तुम्हाला एक्झामिन करायला लागते आहे की बाबा हे ऑन झाले तर हे क्लोज सर्किट ऍक्ट होत आहेत. क्लोज सर्किट झाले की हे तिन्ही तुमचे पॅरलल होणार आणि पॅरललच्या अक्रॉस व्होल्टेज सेम राहत आहे. मग D2 आणि D4 हे नॉन कंडक्टिंग आहे. मग नॉन कंडक्टिंग कधी आहेत, पॉझिटिव्ह हाफ सायकलला. पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅक्झिमम व्होल्टेज किती असते तुमची, VM. म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज विच अपियर्स अक्रॉस द नॉन कंडक्टिंग डायोड विल बी व्हॉट, VM. सो दॅट विल बी द PIV. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. डोंट गो इन डिटेल, हे काय तुम्हाला विचारणार नाहीये. PIV फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा आणि हाफ वेव्ह साठी PIV किती आहे, फुल वेव्ह साठी किती आहे आणि ब्रिज साठी किती आहे. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचे की PIV हे जास्तीत जास्त कमी असायला पाहिजे कुठल्याही रेक्टिफायरसाठी. PIV हे काय असायला पाहिजे, इट शुड बी स्मॉल. हियर आय विल राईट PIV should be small for any rectifier, for any diode or rectifier. मग कुणासाठी कमी आहे, कशासाठी आहे, हाफ वेव्ह साठी कमी आहे आणि PIV ब्रिज साठी कमी आहे. मग हे हाफ वेव्हचा ऍडव्हान्टेज आहे ओव्हर व्हॉट, फुल वेव्ह सेंटर टॅप. खरं डिसएडव्हान्टेजेस कुणाचा आहे, फुल वेव्हचा आहे ओव्हर व्हॉट, ब्रिज रेक्टिफायर. खरं बाकीचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत फुल वेव्हचे ओव्हर हाफ वेव्ह, त्यामुळे फुल वेव्ह यूज करतो ऍज कम्पेअर टू हाफ वेव्ह. फक्त ह्याच्यामध्येच फक्त डिसएडव्हान्टेज आहे PIV मध्ये. खरं बाकीच्या ह्याच्यामध्ये फॅक्टर जर तुम्ही कन्सिडर केले की फुल वेव्ह हा कधी पण हाफ वेव्ह पेक्षा चांगलाच आहे. बाकीचे ऍडव्हान्टेज, रेक्टिफिकेशन इफिशियन्सी, नंतर TUF त्याचे जास्त आहे. ओके, फक्त PIV त्याचं कमी येते. मग ते ओव्हरकम करण्यासाठी ब्रिज रेक्टिफायर आपण इंट्रोड्यूस केलाय की ब्रिज रेक्टिफायरचं PIV कमी आहे when you compare with the full wave center tap. Okay with this? नॉर्मली ब्रिज रेक्टिफायर आता यूज केलेले असतात कन्वर्जन करण्यासाठी.
लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. ओके, सो दिस इज ऑल अबाउट थेरी पार्ट. एवढ्या डीप मध्ये जाऊ नका, MCQ रिलेटेड आहे तुम्हाला. फक्त मी जे काय सांगितलेलं आहे, PIV काय असायला पाहिजे, स्मॉल असायला पाहिजे, आणि ते स्मॉल ब्रिज आणि हाफ वेव साठी आहे. त्याचे ते डिसएडव्हान्टेजेस आहे सेंटर टॅप साठी, ते ओव्हरकम केलेले आहे आपल्याला ब्रिज मध्ये. सो व्हॉट इज द टाइम? द टाइम इज ओव्हर और स्टील द टाइम इज 2:25. ओके, विल टेक द प्रेझेंटिंग अँड विल स्टॉप हिअर. आता आपला जो पार्ट राहिलेला आहे तो काय काय राहिलेला आहे, आपण कंप्लीट काय केलेलं आहे की बाबा PN जंक्शन म्हणजे काय आहे, नंतर त्यामध्ये पहिल्यापासून बाबा तुमचं क्लासिफिकेशन काय आहे, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर, कंडक्टर. नंतर सेमीकंडक्टर मध्ये 2 टाईप बघितलेले आहेत, P टाईप आणि इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिक मध्ये 2 टाईप, P टाईप आणि N टाईप. मग P टाईप आणि N टाईप जेव्हा केमिकली कंबाईन केले जातात तर PN जंक्शन फॉर्म होतं, म्हणजे डायोड फॉर्म होतो. मग डायोड जेव्हा फॉर्म होतो तर डायोडचं अनबायस मोड बघितलेलं आहे आपण आणि बायसिंग मोड बघितलेला आहे. मग बायसिंग मोड म्हणजे नक्की काय आहे, कुठले मोड्स आहेत, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग, आणि त्याचे VI कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत. मग रिव्हर्स बायसिंग मध्ये 2 प्रकार बघितलेले आहेत. पुन्हा रिव्हर्स बायसिंग मध्ये ब्रेकडाऊन होत आहे, ते कशा कुठल्या पद्धतीने होते, 2 प्रकार बघितलेले आहेत, ॲव्हलांची ब्रेकडाऊन आणि झीनर ब्रेकडाऊन. आणि ॲव्हलांची आणि झीनर ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय बघितलं आपण, दॅट इज नथिंग बट रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणजे काय आहे, नंतर पॉवर सप्लायची एक डायग्राम बघितलेली आहे, डायोडचे ऍप्लिकेशन काय आहेत, पॉवर सप्लाय म्हणजे काय आहे, आणि नंतर बघितलं आपण रेक्टिफायर्स म्हणजे काय, क्लासिफिकेशन बघितले. त्यामध्ये 3 क्लासिफिकेशन आहेत, हाफ वेव, फुल वेव, सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायर, आणि त्याचं कंपॅरिझन टेबल हे आहे. ओके, कंपॅरिझन टेबल नीट लक्षात ठेवा, हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाठ करा, कसं पण करा, कारण की ह्याला MCQ विचारू शकतात. ओके विथ दिस, TUF रेक्टिफिकेशन इफिशियन्सी जास्त असायला पाहिजे. इफिशियन्सी कुठल्याही डिव्हाइससाठी जास्त असायला पाहिजे, आणि ते आपण आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर करतो, हे पण तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला. TUF म्हणजे ट्रान्सफॉर्मर युटिलाइज केलेला आहे, घेतलेला आहे. कुठल्याही रेक्टिफायरसाठी ट्रान्सफॉर्मर असतोच. मग ट्रान्सफॉर्मर तो जास्तीत जास्त युटिलाइज पाहिजे, त्यामुळे तो जी व्हॅल्यू लार्ज असायला पाहिजे. मग हाफ वेवसाठी कमी आहे, त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. ब्रिज सेंटर टॅपसाठी मीडियम आहे आणि ब्रिजसाठी जास्ती आहे. रिपल फॅक्टर पण काय असायला पाहिजे, स्मॉल असायला पाहिजे, कारण की रिपल म्हणजेच काय, अनवॉन्टेड AC जे काय पल्सेटिंग आउटपुट मध्ये, तुमचं रेक्टिफायरचं आउटपुट काय आहे, पल्सेटिंग आहे. पल्सेटिंग म्हणजे ते प्युअर DC नाहीये, त्यामध्ये AC कंपोनंट्स आहेत, आणि जे अनवॉन्टेड AC कंपोनंट आहे ते रिमूव्ह करायचे आहेत आपल्याला, आपण ते फिल्टर वापरणार आहे त्यासाठी. खरं हे अनवॉन्टेड AC कंपोनंट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो आहेत, रिपल्स. मग रिपल्स फॅक्टर, मग ते किती प्रमाणात रिपल आहे रेक्टिफायर मध्ये ते आपण एका फॅक्टरनी मेजर करतोय, त्याला म्हणतो आपण रिपल फॅक्टर. मग रिपल फॅक्टर जर आपण फॉर्म्युला यूज केला तर हाफ वेव साठी रिपल्स किती आहेत, 1.211, फुल वेव साठी 0.482, आणि ह्याच्यासाठी किती आहे, ब्रिज रेक्टिफायर 0.4821. मग त्यासाठी रिपल फॅक्टर हा हाफ वेव साठी जास्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये AC कंपोनंट जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू फुल वेव अँड ब्रिज रेक्टिफायर. ते डिसएडव्हान्टेज आहे त्याचं. नंतर PIV हे काय असायला पाहिजे, स्मॉल असायला पाहिजे. हाफ वेव साठी आहे स्मॉल, खरं फुल वेव साठी बाकीचे ऍडव्हान्टेजेस आहे ओव्हर हाफ वेव, फक्त 2 VM हे कमी आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू हाफ वेव. हे डिसएडव्हान्टेज आहे फुल वेवचं ओव्हर हाफ वेव. बट दिस डिसएडव्हान्टेज इज ऑल्सो ओव्हरकम बाय व्हॉट, द न्यू रेक्टिफायर, दॅट इज नथिंग बट ब्रिज रेक्टिफायर. So normally bridge rectifier is used nowadays to convert AC into DC. Finish with the rectifier part. आलं लक्षात सगळ्यांच्या, आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे ते. ओके विथ दिस, येस ऑर नो? येस मॅम. आता त्याचा जो पुढचा पार्ट आहे, जर आपण पॉवर सप्लाय तुम्ही डायग्राम बघितली असेल तर पहिला पार्ट येतो ट्रान्सफॉर्मर, दुसरा पार्ट येतो रेक्टिफायर. ट्रान्सफॉर्मर तर आपण मॅग्नेटिक सर्किट मध्ये बघितलेलंच होतं, स्टेप डाऊन स्टेप अप, आणि नंतर त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं. ट्रान्सफॉर्मर नंतर रेक्टिफायर. रेक्टिफायर आपण या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे, दॅट इज हाफ वेव, फुल वेव अँड सेंटर टॅप. आणि
रेक्टिफायरचं आउटपुट हे पल्सेटिंग आहे, म्हणजे एसी आणि डीसी कंपोनंट आहे. त्यामुळे आपल्याला फक्त प्युअर डीसी पाहिजे आहे. मग ते एसी कंपोनंट कसे रिमूव्ह करायचे, त्यासाठी नेक्स्ट पार्ट जो आहे आपण बघणार आहोत ते आहेत फिल्टर्स. व्हॉट डू यू मीन बाय फिल्टर अँड हाऊ द फिल्टर इज अप्लाइड आफ्टर द रेक्टिफायर. डायोडच्या आफ्टर फिल्टर कसा यूज केला जातो आणि ते एसी कंपोनंट कसे रिमूव्ह केलेले आणि तुम्हाला प्युअर डीसी कसं मिळत आहे ते आपण बघणार आहोत. ओके विथ दिस. आणि फिल्टर नंतर तुमचा पार्ट येतो आहे रेग्युलेटर. आणि रेग्युलेटर आपण कुठला बघणार आहे, झीनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. रेग्युलेट कसं करतोय व्होल्टेज ते आपण बघणार आहोत. and that will be your part of what 2 bits we will cover, 1.1 and 1.2 till what that is 2 पॉइंट कव्हर झाले आहेत आपले सेमीकंडक्टर डायोड मधले. आणि तिसरा पॉइंट जो आहे तो आहे तुमचा फोटो डायोड म्हणजे काय आहे, 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणजे काय आहे, आणि त्यातच झीनर डायोड आहे. तो झीनर डायोड मी अगोदर घेणार आहे. ओके, मग फक्त 3 टाईप राहत आहेत तुमचे, 7 सेगमेंट, एलईडी आणि फोटो डायोड. म्हणजे काय, जर आपण फिल्टर आणि रेग्युलेटर झीनर डायोड संपवलं तर फक्त 2 पार्ट राहत आहेत, फोटो डायोड आणि एलईडी 7 सेगमेंट डिस्प्ले. तेवढे 2 पार्ट राहत आहेत फक्त, ते आपण बघूया. आपला हा चॅप्टर या आठवड्यात पूर्ण होतोय, 2-4 दिवसात का 5-6 दिवसात. अँड देन विल बी द नेक्स्ट पार्ट दॅट इज बीजेटी. ट्रान्झिस्टर म्हणजे काय आहे तो एक अजून पार्ट आहे. We will see later on how we will convert. Can I close? I will take the present T and I will close it. "55 students are present." Okay. पंकज गायकवाड आत्ता आलेत. रोल नंबर 1 आहे का? रोल नंबर 2? Present, ma'am. आज 30 तारीख आहे. 12:30 not 1:30. 3, Present. 4, Present, madam. 5, Present. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present. 9, Present, ma'am. 10, 10 Present. आहे. 11 Present. आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 16 आहे. 17, 18, 19 आहे का? 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 29 नाहीये. 19 and 29, 30 नाहीये. 19, 29, 30. Wait 1 minute. 19, 29, 30. 31 आहे का? Yes, ma'am. 32, 32 आहे. 33 absent. 34, 35, 36, 37, 38, 33 आहे. 38 आहे. 39, 39, Hello, ma'am. 39 आहे का? 30. ओके, 33 आहे. 40, 39 absent. 41 आहे. 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 44, 44 absent. 50 आहे. 51 आहे. आता मला इथने नाव सांगा तुम्ही. 40 is there? 40, 39, 39, 44, 52, 52, आहे. 53 absent. 54, 55, 56, 57, Present, ma'am. 58, 58, Present. 59, 60, Yes, ma'am. 61, Yes, 61, ma'am. 62, Yes, ma'am. 62, 63, 63, 64,
64, 65, Present, ma'am. 66. Yes, ma'am. Okay, see the absent roll Yeah. number. 19, Madam. 29, 30, 39, 44, 53, 54, 55, 56, 59, 62, 63, 64. मॅडम पोस्ट करू का? करा मला. ओके. रेकॉर्डिंग बंद कर. रेकॉर्डिंग बंद करू. हम्म.